एक मिनिट हं. तर मागच्या वेळी आपण पाहिलेलं, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी. साधं आपल्या घरी जेवायला बसल्यावर पदार्थ थोडा आहे. घरातले कोणी काम करणारे मोलकरीण वगैरेही जेवायला आहे. सारखं वाढलं जातं की नाही? ही छोट्या छोट्या टेस्ट आहेत. आपल्या मुलाला आपण मार्गदर्शन करतो. मोठं उदाहरण आपल्याकडे गोडसे काकांचं आहे. इतक्या लोकांना त्यांनी म्हणजे आमची सगळी पिढी, आमच्या पुढची पिढी किती जणांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. काय त्याच्यात स्वार्थ आहे? काहीच स्वार्थ नाही. आणि ही महाराजांची कृपा आहे. जर आपल्याला कोणत्याही उद्देशाशिवाय दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणून जर जीव तुटत असेल, तर ही ममता ही दोष नाहीये, हा गुण आहे आणि हे वाढावी म्हणतात. हे जितकं वाढेल, तितकं ते आपण हा देह माझा, एवढंच कुटुंब माझं, याच्यातनं बाहेर येऊन आपला कॉन्शियसनेस एक्सपांड होण्यासाठी ही व्यापक ममता उपयोगी पडणारी आहे. तर तेच आणि भगवान शंकर तसेच आहेत, भोळे आहेत. तो समोरचा राक्षस आहे का देव आहे, त्याचा उद्देश चांगला आहे का वाईट आहे हेही पाहत नाहीयेत. स्वाभाविकच दया आहे. समोर मागायला आला की यांची दया झालीच, म्हणून आशुतोष त्यांना नाव दिलेलं आहे. तर असे भगवान ते आहेत. तर तेच सांगतायत आता पुढे महाराज. पण हे विश्वची माझे घर अशी जर ममता उत्पन्न झाली, तर हा दोष नाही. तर याप्रमाणे क्रमाक्रमाने भवहरण करणारे शंकराचे स्वरूप असे आहे की ते सुख भासक आहे. आता हा विषय आपण मागच्या वेळी एक्सप्लेन करताना वेळ संपलेला, की बाह्य इंद्रियांना मिळणारं जे व्यावहारिक सुख आहे किंवा विषयातलं सुख आहे, तो भास आहे नुसतं नाही. इव्हन सुरुवातीला आपण उपासना करताना आपल्याला आनंद वाटला, बैठकीला बसल्यावर जो आनंद वाटला, तर तिकडे जोपर्यंत मन आणि मी, अहंकार हा शिल्लक आहे, तोपर्यंत तोही भास आहे. पण तो भास कसा आहे? तो सत्याच्या जवळचा भास आहे. म्हणजे आपण असं बघितलं की एक दिवा आहे आणि त्याच्या भोवती वेगवेगळी आवरणं आहेत. तर बाह्य विषयाचं सुखाचं आवरण हे बाहेरचं आहे. पण दुसऱ्याचं चांगलं करून आनंद मिळणं हे त्या आत्मस्वरूपाच्या जवळचं आहे. किंवा बैठकीत मिळणारा आनंद तो त्या आत्मस्वरूपाच्या जवळचा आलाय. कारण तिथे फक्त ती शक्ती आहे आणि आपलं पूर्ण सरेंडर, तिथे पूर्ण शरणागती आहे. त्यामुळे तिथे अहंकार कमी झाला, विचाराचा प्रादुर्भाव कमी झाला आणि तो आत्मानंद बाहेर आला. त्यामुळे तो जास्त प्रकट आत्मानंद तिथे आहे. पण तरीही ते भासक आहे. का भासक आहे? कारण मी साधना करतो किंवा मी साधनेला बसतो, हे जोपर्यंत आहे, असणं हे जोपर्यंत वेगळं जाणवतंय, की ह्या देहात एक काहीतरी वेगळं अस्तित्व आहे आणि मग ह्याचं अस्तित्व वेगळं, त्याचं अस्तित्व, त्याचं अस्तित्व, तुमचं अस्तित्व, माझं अस्तित्व, ही वेगवेगळी अस्तित्व जोपर्यंत जाणवत आहेत, तोपर्यंत परमार्थात मिळणाराही आनंद हा कमी भासाचा असेल तरी पण तो भास आहे. आणि तो गेला, निर्विकल्प समाधी लाभली का तो खरा आनंद झाला. म्हणून तोपर्यंत त्याला सुख म्हटलेलं आहे, आनंद म्हटलेलं नाही. सुख म्हणजे आनंदाचा भास आहे, तर ते म्हटलेलं आहे. आणि पूर्ण आनंद जे आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. तर ते म्हणून व्यवहारातल्या सुखापासून ते आत्मानंदापर्यंत जो काही सगळा आनंद आत्मरूपाचा बाहेर आणून देणारे, आपण मागच्या वेळी जे पाहिलं की दोन वृत्तीच्या मध्ये ती गॅप ईश्वराने ठेवली आहे, ते भगवान शंकर तिकडे तो गॅप आपल्याला ठेवून तो आनंद देत आहेत. किंवा रात्री झोपेत जो गाढ झोपेत आनंद मिळतं, ते देणारे भगवान शंकर आहेत. नाहीतर या देहाबरोबर तो सूक्ष्मदेह देहाला धरूनच ठेवणार नाही. आणि मनुष्य देह भासक जरी असला तरी काट्याने काटा काढावा, त्याप्रमाणे त्या देहाच्या
स्थूल आणि बुद्धी सूक्ष्म या दोन्हीचा मुक्तीपर्यंत जाण्यासाठी उपयोग आहे. त्यामुळे ते धरून ठेवायला त्यात आनंदभास व्हायला पाहिजे. म्हणून होणारा जो आनंदभास आहे, विषयातल्या सुखातनं होणारा असेल, दोन विचारांच्या मधल्या गॅप वाढल्याने होणारा असेल, किंवा गाढ झोपेत असेल, ते देणारे भगवान शिव आहेत. तर त्यामुळे विषयांपासून ते मुक्तीपर्यंतचा क्रमक्रमाने आनंद ते भगवान देत आहेत. आणि महाराज तेच सांगतायत. तो क्रमक्रमाने आनंद कसा देतात? कारण आनंद आहेच तिथे, म्हणजे त्याच्यातलं वरचं जे आवरण आहे ते क्रमाक्रमाने, म्हणजे भव आहे त्याचा क्रमाक्रमाने भगवान शंकर नाश करतायत. म्हणूनच महाराज सांगतायत तिथे. तर याप्रमाणे क्रमाक्रमाने भवहरण करणारे शंकराचे स्वरूप असे आहे की ते सुखभासक आहे. ज्या सुखाकरता, एक मिनिट, ज्या सुखाकरता सर्व प्रयत्न चाललाय, त्या सुखाचे स्वरूप कसं आहे? तर ते विनाशी आहे. विवेकाने हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणून भगवान शंकरांचं कार्य म्हणजे भवहरण करणे. जसं बाह्य सुखाने दुःखी होणं बरोबर नाहीये, तसं बाह्य सुखाने सुखी होणं हेही खरं तर बरोबर नाहीये. भगवान दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला सांगताय की जे हे सगळे जे तुला दिसत आहे ते पूर्वीही अव्यक्त होते, नंतरही अव्यक्तात जाणार आहेत, मध्ये केवळ काही काळ ते व्यक्त आहेत. तर त्यामुळे तत्र का परिदेवना, अव्यक्त निधनांनेव तत्र का परिदेवना म्हणतात भगवान. त्यामुळे जे तात्पुरतं जे आहे, क्षणाकरता जो भास आहे, आपण पाहतो म्हणजे गावात वगैरे कधी जाऊन थिएटरवर पिक्चर पाहायचा वेळ आला तर बघता येतात की तिथे हिरोला काय झालं तर एकदम लोक ओरडतात, विलनला मारलं की टाळ्या वाजवतात, किंवा दुःखाच्या प्रसंगात रडतात. आपणही कधी कधी इमोशनल पिक्चरच्या वेळी रडायला येतं. तर त्याला काही अर्थ नाहीये ना. ते जे दुःख आहे ते पडद्यावरचं खोटं आहे. हे जर कळलं तर जसं दुःख खोटं आहे तसं सुखही खोटं आहे. का? तर ते टिकणारं नाहीये. महाराज अजून एका प्रवचनात सदाशिव ब्रह्मेंद्रांचे हे देतात. सदाशिव ब्रह्मेंद्रांचा का, हा, चिदंबर दीक्षितांचं उदाहरण देतात, सॉरी, की त्यांच्या पत्नीचा गर्भाधान विधी आहे असतो आणि जेवायला उशीर होतो. तर हे म्हणतात आज उशीर का झाला? तर ते म्हणतात तुमच्या संसाराचा आज पहिला दिवस आहे ना, त्यामुळे उशीर झाला. तर ते लगेच विचार करतात, जर पहिल्या दिवशी ही परिस्थिती आहे तर पुढे जेवणच मिळायचं नाही, त्यापेक्षा हे सोडलेलं बरं. तिथल्या तिथे वैराग्याने निघून गेलेले आहेत. तर हा जो क्षण आहे ना, तो क्षण असाच अचानक येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जे भगवान 6व्या अध्यायात सांगतात की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते, की मन ताब्यात ठेवायला वैराग्याचा अभ्यास हा सतत करत राहिलं पाहिजे. तर ते आहे, विवेकाने समजून घेतलं पाहिजे. विवेक जेव्हा आपण म्हणतो तर तीच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या विवेकाचा आधार घेऊन आपल्या वेदांत शास्त्रात सांगितले गेले. एक आहे तो नित्यानित्य विवेक, म्हणजे नित्य काय, अनित्य काय. जे जे अनित्य आहे म्हणजे क्षणभंगूर आहे, ब्रह्मदेव जरी असले तरी महाराज सांगतात प्रवचनात त्यांचंही आयुष्य ठरलेलं आहे. तर हे सगळं अनित्य झालं. त्यामुळे अनित्यापासून नित्य वेगळं काढणं हा आहे नित्यानित्य विवेक. मग दृग दृश्य विवेक आहे, म्हणजे दिसणारा आणि पाहणारा. मगाशी आपण जे पाहिलं तो ही विवेक आहे. भाष्य भासक विवेक आहे. हेय उपादेय विवेक आहे. हेय म्हणजे टाकायचं काय, उपादेय म्हणजे घ्यायचं काय, हा विवेक आहे.
नित्यानित्य विवेक पाहिला, आपल्या क्षेत्रज्ञ विवेक जो गीतेत सांगितलेला आहे, की क्षेत्रज्ञ असा मी कोणता आणि क्षेत्र कोणतं. मग त्या क्षेत्रात जेव्हा लक्षात येईल की बुद्धी सकट मन इंद्रिय सगळंच क्षेत्र आहे, तर त्याच्या बाबतीतली ममता कमी होण्यास फायदा होऊ शकतो. तर कारण क्षणभंगूर असल्यावर गेलं ना, महाराज एके ठिकाणी सांगतात, प्रवचनात सांगितलंय की पक्वान्नाचं ताट वाढलेलं आहे, पण त्यात पाल पडले असं कळल्यावर ती खाण्याची इच्छा होईल का? तर तसं संतांचं आहे की त्यांना हे सगळे जे विषय ते सुख म्हणून दिसतात, पण त्याचं पर्यावसन दुःखात होतं. कारण सुख संपणं ह्यालाच आपण दुःख मानतो ना. म्हणजे आपण जर पाहिलं की समजा अ, पूर्वीच्या आठवणी आपण दुःखाच्या आठवणी काढून किंवा कोण काय बोललं ह्यांनी दुःखी होतो, हे आपण समजतो. पण पूर्वी होऊन गेले सुखाचे प्रसंग, तो काळ असा होता तेव्हा मी असं केलेलं, त्यानेही दुःखच होतं, कारण आत्ता ते राहिलेलं नाही. म्हणजेच काय, ते क्षणाकरता जे सुख देणार आहे तो क्षण संपला, त्या सुखाचा काल संपला की ते दुःखकारकच आहेत. त्यामुळे जे प्राज्ञ आहेत, जे ज्ञानी आहेत, ते त्याच्या भानगडीतच पडत नाही. म्हणूनच महाराज सांगतायत इथे की विवेकाने हे समजून घ्यायला पाहिजे, म्हणून भगवान शंकरांचं कार्य म्हणजे भवहरण करणे, तो विवेक ते देतात. सगळी सुख मुळात जाणारी आहेत, मग त्या सुखाची कार्यकारणे आणि सगळा एकंदर प्रपंच तसाच विनाशी आहे. म्हणजे एकदा संसाराची सुख ही विनाशी जाणारी आहेत कळल्यावर मग त्याच्यासाठीचे प्रयत्न, त्यातले मान सन्मान, त्यातले संबंध हे सगळेच विनाशी आहेत. त्या भागवतात महाराजांनी त्या मित्रसह राजाचं जे मित्रसह राजा नाही, चित्रांगदाचं उदाहरण जे दिले की त्याचा मुलगा जातो आणि ते दुःख करतायत, तर नारद आणि अंगिरा ऋषी त्यांना आधी ज्ञानोपदेश करायला येतात, पण त्याचं काही चित्त लागत नाही, त्याच्यात दुःख झालेलं आहे. तेव्हा ते त्या जीवात्म्याचं परत आवाहन करून त्याला जिवंत करतात आणि ते म्हणतात, अरे तू का गेलास, तुझ्या आई वडिलांना दुःख झाले. तर तो म्हणतो की हे माझ्या कोणत्या जन्माचे आई वडील आहेत, माझे असे असंख्य जन्म झाले. ते ऐकल्यावर त्याला म्हणजे वैराग्य प्राप्त होतो आणि तो भगवत भक्त बनतो, अशी ती कथा आहे. तर ते जे वैराग्य प्राप्त होणं आहे हे भगवान शंकरांचं कार्य आहे. सगळी सुख मुळात जाणारी आहे, मग त्या सूर्याची कार्यकारणे आणि सगळा एकंदर प्रपंच तसाच विनाशी आहे. आता हे शंकरांचं कार्य सांगितलं, ही इथपर्यंत जाणीव भगवान शंकर करून देतात आणि समाधीचा लाभ करून देतात. मग आता हरीचं कार्य काय राहिलं, मुक्तीचा पण लाभ होतोय म्हटल्यावर हरीचं कार्य काय झालं, तर ते आता पुढच्या ह्याच्यात महाराज सांगतात. आता भगवान हरीचे वर्णन करतायत महाराज. मानस दुःख मानस सुख दुःखानां हारकमज रूपम हरिरीती वेदो यव यवदसच्चित सुख रूपम, असा शेवटचा उपसंहार आहे. तर हरिस्वरूपाचे वर्णन करीत असताना हारक असेच केलेले आहे. भवहारक असे शंकरांचे स्वरूप आहे. भाष्य भासक भाव विवेकद्वारा प्रकट करून ती विवेक वृत्ती बुद्धिप्रेरक सविता रूपाने दृढ करून त्या वैराग्य भूमिका क्रमाने प्रदान करून संपूर्ण भव हरण करणे, हे जसे कार्य शंकरांचे आहे, त्याप्रमाणे हरीचे कार्य दाखविताना सुद्धा म्हटले आहे, मानस सुख दुःखानां हारक हरी हारक हरी ही. थोडासा तरी हे चालू आहे पाठी, म्यूट. हा, मानस सुख दुःखानां हारक हरीही. सुखदुःख वगैरे सगळ्या ज्या मनोवृत्ती आहेत, त्या सगळ्याही मनोवृत्तींचं हरण करणारी हरी ही देवता आहे. हरीर हरती पापानी हरिती च हरा हरती च.
खरी, हे डेफिनेशन सांगितले महाराजांनी. दोन्ही व्युत्पत्ती एक आहेत. आता हे काय सांगितलं हे कळायला थोडस कठीण वाटत असेल, पण एवढं काही कठीण नाहीये. शिवरूपाने सुखदुःखाचा मनाशी संबंध गेला इथपर्यंत भगवान शंकर करतात. आता ही अवस्था कशी आहे, तर मागे आपण ज्ञानाच्या ज्या 7 भूमिका पाहिल्या त्याच्यात आपण पाहिलं की 5व्या भूमिकेला समाधी लाभ आहे, पण प्रारब्ध शिल्लक राहिलं तर वासनाक्षय वेगळा व्हावा लागतो आणि स्वतःच्या प्रारब्धाने उत्थान होतं आणि जागृतावस्थेत मग तिथे तो थोडासा भास म्हणजे असल्यासारखा तो दिसतो, पण त्यांनी बंधन होत नाही. 6व्या भूमिकेत स्वतःहून उत्थान नाही, पण परतो उत्थान म्हणजे परेच्छा प्रारब्ध दुसऱ्या कोणी उठवलं तर तो महात्मा समाधीतनं उठू शकतो. पण म्हणजे तोपर्यंत समाधी अवस्थेतनं बाहेर आल्यावर मन शिल्लक आहे, पण भगवान जे आहेत ते ते मनही शिल्लक ठेवत नाहीत. आता ह्यालाच पॅरलल जे आता मगाशी जे महाराजांनी सांगितलं की भगवान शंकरांचं तर याप्रमाणे क्रमाक्रमाने भवहरण करणारे शंकरांचे स्वरूप आहे. तर तो क्रम काय आहे हे सांगायला आपण थोडासा दुसऱ्या प्रवचनातला रेफरन्स घेतला तर ते उपयोगी पडेल. की ज्ञानेश्वर आणि दत्त संप्रदाय म्हणून महाराजांची व्याख्यानं जी झालेली की ती विद्यापीठाने छापलेली आणि ते चरुलीकर बुवांनी पण त्यांच्या पुस्तकात आणलेलं आहे. आता आपल्या साईटवर ते ज्ञानेश्वर दत्त संप्रदाय ओरिजिनल पण छापलेलं आहे, आपण आपलं दिलेलं आहे साईटवर, आणि हे चरुलीकर बुवांनी केलेलं पण दिलेलं आहे. तर त्यात महाराजांनी सांगितलंय की जो हे भवाचा नाश होण्याचे टप्पे जे आहेत म्हणजेच उत्क्रांतीचे जे टप्पे आहेत ते कसे आहेत, तर महाराजांनी सांगितलंय की जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत ही पहिली अवस्था आहे. आता खरं तर त्याच्याही आधी म्हणजे आपण सामान्य जनांसाठी पहिल्यांदा काय सांगितलंय, तर मैत्री करुणा मुदिता उपेक्षा आपल्यापेक्षा श्रेष्ठ जे आहेत त्यांच्याबद्दल मुदिता वाटली पाहिजे. अरे वा, त्यांना त्यांची साधना चालली, त्यांना आनंदाचा लाभ होतोय, त्यांच्याबद्दल आदर वाटला पाहिजे, आनंद मनापासून वाटला पाहिजे. आपल्या बरोबरीचे जे आहेत त्याच्याबद्दल मैत्री पाठली पाहिजे, त्यांनाही मदत केली पाहिजे, त्यांचे प्रगतीसाठी मदत केली पाहिजे, त्यांच्या बरोबर म्हणजे हे जे आता आपण करतोय एकत्र विचार विनिमय श्रवण मनन ते केलं पाहिजे. आपल्यापेक्षा कमी असतील त्यांच्याबद्दल करुणा ठेवली पाहिजे, आणि जे दुष्ट जे असतील जे राक्षसी प्रवृत्ती त्यांना त्यांची उपेक्षा. हे जमायला पहिल्यांदा आपल्याला कठीण जातं. ते जमल्यानंतर पुढे जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत. आता तेही पोचण्याच्या आधी गीतेत भगवंताने अजून एक हे सांगितले. कसं आहे की आपल्याला धर्मशास्त्र आपलं इतकं सुंदर आहे की मी स्वतः माझा स्वार्थ याच्यापेक्षा बाहेर थोडासा बुद्धिविकास व्हायला, थोडीशी व्यापक ममता वाढायला आणि लोकातही विभूती पाहायला सुरुवात करायला शास्त्रांनी मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव हे सांगितलेले. म्हणजे तिकडे ईश्वर बुद्धी निर्माण झाली, स्वार्थ कमी झाला, नम्रता आली. त्याच्यानंतर 10व्या अध्यायात भगवंतांनी विभूती सांगितलेल्या आहेत. स्थावराणाम हिमालया, हिमालय माझी विभूती आहे. पांडवात अर्जुन माझी विभूती आहे, शस्त्र धरणाऱ्यात रामचंद्र माझी विभूती आहेत, सूर्यनारायण माझी विभूती आहे. हे जे सगळं सांगितलेलं आहे, इंद्रियामध्ये मन ही माझी विभूती आहे. धर्माच्या अविरुद्ध असा काम ही पण माझी विभूती आहे. म्हणजे काय झालं की आपल्या संकुचित पेक्षाही थोड्या जास्त ठिकाणी ते आत्मस्वरूप आहे याची प्रॅक्टिस झाली. ते झाल्यानंतर मग ही पुढची अवस्था आहे की जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत. म्हणजे अमुक एक विभूती असं नाही, सगळेच जे जीव भेटतात. भूत म्हणजे नुसतं माणूस नाही, भूत म्हणजे जे जे झालेलं आहे, म्हणजे दगड पण आले त्याच्यात, दगड डोंगर स्थावर जंगम सगळ्यांना भगवंत मानायला सुरुवात करा.
आधी मानायचंय, खरं आहेतच ते, पण आत्ता आपल्याला तो अनुभव नाही, त्यामुळे आधी ते मानायचंय. तर हे जेव्हा मानू शकू, सर्वांकरता आपण त्याच्याही आधी सर्वांकरता प्रार्थना करायला शिकू. सर्वेपी सुखिनः सन्तु. आपल्याला त्रास देणं ही त्या सर्वांमध्ये आला, विचार आला तरी ती प्रार्थना थोडीशी कमी होते. तर ते न होता सर्वांच्या सुखांसाठी प्रार्थना करता येणं ही पहिली स्टेप. मग सर्वांनाच ईश्वर रूप मानणं, जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत, असं होईल तेव्हा भक्तीला सुरुवात आहे, तेव्हा ज्ञानाला सुरुवात आहे. मग त्याच्यानंतर साधनाभ्यास होऊन अहम ब्रह्मास्मी पर्यंत पोचला, म्हणजे तिकडे अहम आहे. अहम ब्रह्मास्मी पर्यंत पोचायला आत्मानंदा म्हणजेच मी आहे आणि त्याचा अनुभव घेईपर्यंत भगवान शंकर पोचवत आहेत. मुक्ती अहम ब्रह्मास्मी झाल्यावर देह पडल्यावर मुक्ती आहे, पण त्याच्या पुढची जे धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तीम च मुक्तीम च्या पुढे जी भावासक्तीम सांगितली आहे, ते फक्त आणि फक्त स्वस्वरूपात असताना हरी देत आहेत. तर त्यामुळे मनापासून विषय बाजूला गेले आणि आत्मानंद प्रकाशित झाला, हे भगवान शंकर देत आहेत. भगवान शंकर या रूपाने भगवानच देत आहेत, हरी. पण मग स्वतःच्या हरी रूपातनं ते काय देत आहेत की ते मनच राहिलेलं नाही मग. त्यामुळे भवहारक नंतर जे तरीही अहम ब्रह्मास्मी हा अहम राहिला किंवा अस्मी म्हणजे मी आहे, ही जी जाणीव राहिली ती घालवणारे हे भगवान आहेत. तर तेच इथे एक्सप्लेन केलंय महाराजांनी. आपल्याला वेळ किती आहे अजून? आहे अजून. तर तेच महाराजांनी इथे सांगितलंय की कुठे गेलं, हा, आता यात अजून एक महाराजांनी काय सांगितलं की सुरुवातीला जे सवितृ रूप आपण अभ्यास केला ते बुद्धी प्रकाशक आहे. त्यामुळे विवेकाचा जेव्हा अभ्यास होतोय, विवेक आणि वैराग्य, तेव्हा या सगळ्या रूपांचं साह्य आहे. म्हणजे क्षेत्रज्ञ विवेक होण्यासाठी माझ्यापेक्षा क्षेत्र वेगळं पाहता आलं पाहिजे. तर ते पाहता येण्यासाठी जो बुद्धिप्रकाश आहे तो देणार सवितृ रूप आहे भगवंताचं. मग ते पाहताना काही अडथळे येतील आणि ते व्यवस्थित तो विवेक व्हावा, ही हे कोण देतंय? तर ते गणेश देतात बुद्धीचं संरक्षण करून. आणि मग जगन्माता जी आहे ती स्वतः ती बुद्धी म्हणून येते, म्हणजे बुद्धिरूपाने ती येते. आणि मग ती ती जगन्माता रूपी बुद्धी आहे, त्याचा प्रकाश सवितृ रूपाने झाला, त्याचं संरक्षण गणेश रूपाने झालं की मग भगवान शंकर प्रकट होऊन ते भवापासून ते आत्मस्वरूपापर्यंत आपल्याला नेतात. हे कार्य झालं. तर तो सिक्वेन्स परत आठवून द्यायला परत महाराजांनी सवितृ रूपाचं आठवण करून दिले. तर ते म्हणतात, भाष्यभाषक भाव विवेकद्वारा प्रकट करून ती विवेक वृत्ती बुद्धिप्रेरक सविता रूपाने दृढ करून त्या वैराग्य भूमिका क्रमाने प्रदान करून संपूर्ण भवहरण करणे, हे जसे कार्य शंकरांचे आहे त्याप्रमाणे हरींचे कार्य दाखवताना सुद्धा म्हटले आहे, मानस सुखदुःखानाम हारक हरिही. आता मनाची सुखदुःख हरण भगवान शंकरही करतायत, पण ती सुखदुःख हरण करतायत. इथे सुखदुःखाचं हरण कसं आहे की ती होणारच नाहीये, म्हणजे मनाचंच हरण करतायत. एक छान हे मला वाटतं ते कोणाचं बरं आहे ते हरिभक्त जे सूरदास, तर त्यांचा एक छान दोहा आहे की तर त्यात त्यांनी म्हटलंय की म्हणे या हरीला चोरी करायची
इतकी सवय म्हणे, मी दासोहम दासोहम म्हणत होतो आणि त्यातल्या दाचा त्यांनी कधी चोरी केली कळलंच नाही. तर असे ते भगवान आहेत, असं त्यांचं हे आहे. तर ते तरी ते सोहम म्हणताना सुद्धा देणारे शंकर आहेत आणि भगवान हरी आहेत तिथे अहमच गेलेला आहे. म्हणजे ते तो अहमही काढून घेत आहेत. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीला आपण मागे बघितल्याप्रमाणे महत्तत्व, अहंकार, मग त्रिगुण आणि पंचमहाभूतांचे विषय, मग पंचमहाभूत, मग त्याचं पंचीकरण आणि सृष्टी सगळी झाली. तर ते महत्त्व जे आहे शुद्ध बुद्धी, त्या शुद्ध बुद्धीपर्यंत नेणारे हे भगवान शिव आहेत. म्हणजेच बाकी सगळ्या रूपांच्या थ्रू जे कार्य चाललेलं आहे तेही भगवान शंकरच करणार आहेत. आपण म्हणतो ना, म्हणजे एका कार्यकर्त्याच्या बरोबर वेगवेगळे कार्यकर्ते काम करतायत तेव्हा त्यांनी केलेलं कामही यांचंही आपण धरतो. तसं महाराज इथे सांगतायत की बुद्धिप्रेरक सविता रूपाने विवेकवृत्ती बुद्धिप्रेरक सविता रूपाने दृढ करून त्या वैराग्य भूमिका क्रमाने प्रदान करून संपूर्ण भवहरण करणे हे जसे कार्य शंकराचे आहे. म्हणजे बुद्धिप्रकाश करणं हे पण सवितृ रूपाचं कार्य आहे, शंकरांचं हे आहे. म्हणजे हे एकापेक्षा पुढची रूप ही आधीच्या रूपाला समावेश करून असणारी रूप आहेत आणि तसं शेवटी हे हरिरूप आहे. तर तेच सांगतायत त्याप्रमाणे हरीचे कार्य दाखवताना सुद्धा म्हटले आहे, मानस सुखदुःखानाम हारक हरी. सुखदुःख वगैरे सगळ्या ज्या मनोवृत्ती आहेत त्या सगळ्याही मनोवृत्तीचं हरण करणारी हरिदेवता आहे. हा सूक्ष्म फरक आपण मगाशी म्हटलं तोय की सुखदुःखच नाही हरवली, ती मनोवृत्तीच गेली. वृत्तीचा नाश झाला की योगच चित्तवृत्ती निरोधा योगसूत्रकार सांगतात. चित्तवृत्तीचा निरोध झाला, त्या गेल्या की तुम्हाला योग साधला, म्हणजेच तुम्ही त्या आत्मानंदात स्थित झाला. तर ते हरीचं रूप आहे. सुखदुःख वगैरे सगळ्या ज्या मनोवृत्ती आहेत त्या सगळ्याही मनोवृत्तींचं हरण करणारी हरी देवता आहे. हरीर हरती पापानी, म्हणजे हरी पापाचं हरण करतो असा अर्थ. हरतीच्या हरा हरतीच्या हरी, म्हणजे हर हेही हरण करणारे आहेत आणि हरी हेही हरण करणारे. दोन्ही व्युत्पत्ती एकच आहेत. म्हणजे तसं म्हटलं तर दोघांचाही अर्थ एकच आहे. पण हा सूक्ष्म फरक आहे की मुक्तीच्याही पुढे जे राहते तेही हरण करणारे हे भगवान आहेत. भगवान हे पॉझिटिव्ह आहेत, त्यांना म्हणजे ते काहीही राहू देत नाहीत आपल्याकडे. त्या रासक्रीडेच्या वेळी सर्व सोडून आलेल्या आहेत त्या गोपी. ईश्वराशिवाय, भगवंताच्या त्या श्यामसुंदर स्वरूपाशिवाय कशाचंही चिंतन नाही. आपण गेलो तर परत घरात घेतील किंवा नाही हा पण विचार नाही, ते सगळं सोडून आलेले आहेत त्या गोपी. पण रासक्रीडेच्या वेळी काही गोपींमध्ये किंचितचा अहंकार आला, त्या सगळ्या विश्वाचा पालन करता चालक जो आहे तो आपल्या बरोबर नाचतोय, आपल्या इशाऱ्यावर आपल्या इच्छेने नाचतोय. हा अहंकार आल्याबरोबर भगवान नाहीसे झालेले आहे. कारण अहंकार हेच आवरण आहे. त्यामुळे ते मुद्दामून त्यांची परीक्षा घ्यायला, तळमळ वाढवायला गेले असं नुसतं नाहीये. जिथे अहंकार आहे तिथे पडदा आल्यावर ते दिसूच शकणार नाही. समोर भगवंत उभा आहे, आपण देवळातही पाहतो, मध्ये नैवेद्य दाखवताना पडदा घालतात, तर ते देवानी दर्शन बंद केलं हा म्हणून दिसत नाही, नाही तो पडदा लावला गेलाय म्हणून दिसत नाही. आणि पडदा कोण लावतंय? आपणच अहंकाराचा पडदा लावतो. तर तो दूर करणारे ते आहेत, तो काढून टाकणारे ते आहेत. तर हरीर हरती पापानी हरतीच्या हरा हरतीच्या हरिही, दोन्ही व्युत्पत्ती एक आहे. सर्वही पातकांचा नाश करणारी हरिशक्ती आहे. आता इथे पातक म्हणजे नुसती पाप आपण जी म्हणतो असं नाही. महाराजांनी अजून एका प्रवचनात सांगितलंय की उपनिषदात सांगितलेलं आहे की पुण्यात्मक पाप आहे आणि पापात्मक पाप आहेत. जी काही पुण्य कर्म आहेत ती या संसारिक
संसार खरा आहे, संसारिक सुख हवी आहेत किंवा स्वर्गात राहायला मिळावं, या सगळ्यासाठी जी केली जातात त्यालाही पाप म्हटलेलं आहे. तर त्यामुळे सर्व पापांची निवृत्ती ही मनाची निवृत्तीच आहे आणि तेच इथे सांगितलेलं आहे. अजून 7-8 मिनिटं राहिलेली आहेत. तर पुढे जायच्या आधी कोणाला काही विचारायचंय किंवा काही सांगायचंय का? नाहीतर परत आठवडाभर राहून जातं ना ते. नाही नाही, पुढे जाऊन दे. हा. सर्वही पातकांचा नाश करणारी हरिशक्ती आहे. ते ईश्वराचं कार्य आहे. एक मिनिट हं. मानस सुखदुःखांचं हरण करणारी हरिशक्ती आहे. म्हणजे हरिस्वरूप हरिस्वरूप परमात्मा मानस सुखदुःखांचं हरण करीत असतो. मनाची वृत्ती त्या सुखदुःखाकडेच लागली आणि त्यांच्या अनुसंधानामुळे जास्तीत जास्त सुखापेक्षा दुःखवृत्तीच उत्पन्न होत आहे. आता हे खूप छान महाराजांनी आपल्याला म्हणजे हे हे सगळं तत्वज्ञान झालं, पण रोजच्या व्यवहारात पण आपण बघितलं तर बरेचशी आपली दुःखाची कारणं आहेत. अगदीच तुम्हाला शारीरिक दुःख होतंय आणि दुखतंय तर गोष्ट वेगळी आहे, पण बरीच आपली दुःखाची कारणं, टेन्शनची कारणं, हे दुःखाची कारणं भूतकाळात आणि टेन्शनची कारणं भविष्य काळातच असतात. अमक्यानी अमक्या वेळी अमकं मला म्हटलं, त्यांनी तसं केलं, हे वर्षोनुवर्ष साठवून ठेवतो आपण. आणि मग त्याचाच विचार झाला तर तेच तेच परत येतात. तेच अनुभव परत काय येतात, जे आपण असं आहे की आपल्या वृत्ती ज्या आहेत, मॉडर्न सायन्स पण पार्टिकल थेअरी मानतात. आपल्या भावभावनांच्याही पार्टिकल्स आहेत. सगळं जे आहे ते पार्टिकल किंवा वेव्ह स्वरूपात आहे, हे आता आधुनिक विज्ञानही मानतं. आधुनिक विज्ञान हेही मानतं की सर्वात छोटं जे सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत त्यालाही इंटेलिजन्स आहे. त्याला ऑब्झर्व करताना ते वेगळं वागतं आणि ऑब्झर्व करत नसताना वेगळं वागतं. तर त्या दृष्टीने मानसिक जे आपण जे कार्य करतो, क्रिया करतो, ते विचार हेही एक मॅटर आहे एका प्रकारचं. ते जे आपण साठवू ते त्याच विचारांना अट्रॅक्ट करतं. महाराजांचा विचार करा, सगळीकडून महाराजांचे विचार ऐकायला येतील. एक साधी गोष्ट आहे, आत्ताच आपण एक प्रयोग करून बघू की आता तुम्ही सगळ्यांनी निळ्या हत्तीचा विचार करू नका. आता बघा, करूच नका. होतंय का शक्य? एखाद्याला जरी शक्य झालं तर हात वर करा. शक्यच नाहीये, कारण करू नका म्हटलं तरी निळा हत्ती एकदा मनात आल्यावर हा विषय बदलेपर्यंत तो निळा हत्ती, निळा हत्ती, निळा हत्ती तेच येते. एका शिष्याला सर्व सिद्धी पाहिजे होत्या, तर त्यांनी गुरूंना विचारलं की मला एखादा मंत्र द्या की ते मंत्र म्हणून मी जे मागेन ते मला मिळेल. तर गुरु मग त्यांनी सगळी उपासना वगैरे भरपूर केलेली असते, नाही म्हणता येत नाही. तर गुरु एक आयडिया करतात. ते म्हणतात की तू हा मंत्र म्हण आणि माग ते मिळेल, मात्र एक पथ्य आहे. हा मंत्र जपताना माकडाचा विचार करायचा नाही. मग प्रत्येक वेळी काय व्हायचं, मंत्र जपताना हा अरे आता आपल्याला माकडाचा विचार करायचा नाही. म्हणजे काय झालं, तो माकडाचा विचार करायचा. इतकं स्वाभाविकपणे आपण त्या विषयाचा विचार करत जातो. तर ती लिंक ब्रेक करायला काय करावं, तर सायक्लोस्टाईलमध्ये सुरुवातीलाच भक्तीवर एक प्रवचन आहे महाराजांचं, की ज्याच्यात महाराजांनी सांगितले नाही का, देवाचा आनंद, गंधर्वाचा म्हणजे माणसाचा आनंद, गंधर्वांचा आनंद, देवाचा आनंद, आणि या सगळ्या अशा एकापेक्षा एक आनंदाच्या सीमा सांगितलेल्या आहेत उपनिषदात. हा सर्वही आनंद त्या श्रोत्रिय महात्म्याला मिळतो. हे ज्या प्रवचनात आलंय त्यात महाराजांनी सांगितलंय,
दोष दूर करण्याचा प्रयत्न जो आहे, वैराग्याचा अभ्यास, ज्ञान मार्गात जो आहे, त्याच्यापेक्षा भक्ती मार्ग सोपा आहे, की तुम्ही ईश्वराचं चिंतन केलं तर वासनाक्षयाचा, दोष घालवण्याचा वेगळा अभ्यास करायला लागत नाही. म्हणजे भगवंताची भक्ती आणि सर्वभूत हिते रता या दोन गोष्टी जर केल्या तर विषयाचा विचार मी करायचा नाही हे करायलाच लागत नाही. कारण मला माझ्या मनात हा विषय आहे किंवा मला आता राग नाही आला पाहिजे, राग नाही आला पाहिजे, चिंतन कसलं रागाचं चाललंय. तर त्यामुळे भगवंताकडे वृत्ती लागली, दुसऱ्यांच्या कल्याणाकडे वृत्ती लागली का ज्या नको त्या वृत्ती त्या आपोआप बाजूला येणार आहेत. ते महाराजांनी बऱ्याच वेळा सांगितले प्रवचनाला. तर किती वेळ राहिला? थांबायचं का? 11:20 होत आलेत का? हा आहे, अजून आहे वेळ. सॉरी. तर हा म्हणजे हरिस्वरूप परमात्मा मानस सुखदुःखांचा हरण करीत असतो. दिनेश, हा बोला. काय काय विषय आपण विसरण्याचा प्रयत्न करतो, काही काय म्हणजे असं जुनं आठवत जातो, अशा वेळेला मार्ग काय करायचा मग? त्यावेळी महाराजांनी सांगितलंय की तो म्हणजे एकदा महाराजांना पत्र लिहिलेलं की म्हणजे काही राजसिक तामसिक विचार मनात राहतात तीर्थाच्या ठिकाणी असल्यावर पण. हो तर हो त्याच्यावर हो, बरोबर. महाराजांनी उत्तर दिलेलं की मनात सात्विक विचाराबरोबर राजस तामस विचार येणार, ते जसे येतात तसे निघून जातात, त्यांच्याकडे ओके. तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करावा आणि मग अमुक ओके. मंत्राचा जप करावा. तर या हम्म, आता मगाशी जे प्रवचन सांगितलं तर त्या ह्याच्यात हम्म. महाराजांनी सांगितलंय की ईश्वराकडे मन लावलं, ईश्वराचा जप आहे, नामजप आहे, प्रवचन वाचन आहे, संतांचे महाराज सांगायचे संतांची चरित्र वाचावी, ईश्वराचे गुण वर्णन करावे, ऐकावे, सगळ्यांनी मिळून करावे, हे सगळं सांगितलेलं आहे. तर ओके. एक वर्क होत नसेल तर दुसरं करा. जप करताना दुसरा विचार करत असेल तर पोथी घेऊन वाचावी, मोठमोठ्याने जप करावा, भजन म्हणावं, आपल्या हो. एखाद्या बंधूला फोन लावून त्यांच्याशी बोलावं. हे ओके ओके सगळ्या ओके. प्रकारांनी म्हणजे आपण जे घालवायचा प्रयत्न करतो, कसं असतं आपलं अनकॉन्शियस माइंड आहे ना, हा हा. त्याच्यासाठी सगळंच इल्युजन आहे ते. त्यामुळे त्याला कल्पना आणि हे बाहेरचं जग असा फरक नाहीये आणि ते बरोबर बरोबर. निगेटिव्ह प्रोसेस करू शकत नाही. म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं डोंट थिंक ऑफ ब्ल्यू एलिफंट, लगेच आपण ब्ल्यू हा. एलिफंट या. बरोबर विचार करतो. तर बरोबर. त्यामुळे हे मला नको हा अभ्यास करण्यापेक्षा हे मला पाहिजे हा अभ्यास वाढवायचा. बर. म्हणून वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. नाम चा- घेतल्याने सगळं होतं पण 24 तास नाम घेता येत नाही. बरोबर. 24 तास करता येत नाही. मग जेव्हा बैठक करता येत नाहीये नाम घेतोय, नाम घेता येत नाहीये प्रवचन वाचतोय, संतांची चरित्र वाचतोय. वेळ पूर्ण पडणार नाही एवढं सगळं देऊन ठेवलंय. म्हणजे साधना काय किती करावी ह्याला इतकं भरभरून महाराजांनी देऊन ठेवलंय की ऑप्शनच नाहीये. बरोबर. ऑप्शन फक्त एक काय आहे की आपण चॉईसनी तिथे अडकायचं ठरवलं. रागच आला, नाही नाही याचा मी बदला घेणारच, की गेलं. बरोबर. ह्याला अद्दल बरोबर. घडलीच पाहिजे, याला बरोबर. अमुक झालं पाहिजे, हा मिनिमम विचार डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे. की लोकांनी वागल्याचा त्रास गेला, ठीक आहे आपण लहान होत म्हणजे ती घटना होते तेव्हा राग येतो, प्रतिकार होतो, उलट बोललं झालं तरी हरकत नाही. पण तो एकदा क्षण गेला की ती कोरीपाटी झाली पाहिजे विचारही. कारण पुढे एवढं विचार सगळं आपल्याला जे आयुष्य जगायचंय ते पुढे आहे हं. ना. ते हो ना. मागे रस्त्यातनं चालताना मागे बघून चाललं की ऍक्सिडेंट होतो. तर पुढे बघत राहिलं की हा प्रॉब्लेम येत नाही की तेव्हा बरोबर. असं झालं तसं झालं, काही नाही.